नमस्कार महाराज. कुठले मायक्रोन्यूट्रन वापरावेत? चिलेटेड वापरावेत का सल्फेट वापरावेत? स्वागत आहे आपलं बळीराजा ॲग्रो कसगाव मध्ये आणि स्वागत आहे आपलं बळीराजा ॲग्रो यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे हो. सकाळीच मित्र आला माझा, म्हणे मक्याला झिंक द्यायचंय म्हणे. कुठलं झिंक देऊ म्हणे. म्हटलं दे आता एक काम कर, म्हटलं ड्रिप आहे तुझी, ड्रिपने सोडून द्या म्हटलं चिलेटेड मायक्रोन्यूट्रन, आपलं चिलेटेड झिंक. म्हणे कितीला जाईल म्हणे. म्हटलं 450 ला जाईल रे, अर्धा किलो. तो म्हणे 450 ला अर्धा किलो. यार म्हणे मी हे अजून 200-300 रुपये टाकले ना तर मला 10 किलो झिंक भेटेल म्हणे, झिंक सल्फेट भेटेल म्हणे. मग मी हे टाकेल ना म्हणे, हे बी तर मायक्रोन्यूट्रंट आहे म्हणे, याचा बी तर पीएच कमी आहे, याचा बी तर पीएच कमी आहे म्हणे. मग हे का बरं देऊ म्हणे मी, चिलेटेड का बरं देऊ बा, मी तेच देऊ बा. मनाला बी बरं वाटेल बा, 10 किलो दिलं. ही तुझी अर्धा किलोची अगरबत्ती कुठे लावू म्हणे मी. तर महाराज, तुम्हाला आज चिलेटेड काय आहे आणि सल्फेट काय आहे याच्यातला फरक समजून घ्यावाच लागेल. नाही समजला तर खूप परत तुमच्या जमिनीच्या उत्पन्नावर प्रॉब्लेम होईल. तर महाराज, चिलेटेड विषय काय आहे? चिलेटेड हा एक ग्रीक शब्द आहे. त्याला ग्रीक भाषेमध्ये पंजा म्हटलं जातं. आपला जसा आपला पंजा असतो ना, तो नाही असा पंजा म्हटलं जातं. हा पंजामध्ये ते काय करतं, एक ऑर्गॅनिक ऍसिड असतं, बॉन्ड विथ ऑर्गॅनिक ऍसिड्स. तो पंजा काय करतो, ऑर्गॅनिक ऍसिडचा पंजा असतो. मग या ऑर्गॅनिक ऍसिड्स कुठले असतात मित्रांनो? हे 3 प्रकारचे मी इथे लिहिलेले आहेत: EDTA, EDDHA, EDTPA, इथिलीन डायमाइड टेट्रा ऍसिटिक ऍसिड. हा ड्रिपने द्यायला, हा फवारणीने वरून द्यायलाही चालतो, ड्रिपनेही चालतो. हा फक्त इथिलीन डाय, हा लॉंग फॉर्म नाही येते मला आता, पण फक्त हा ड्रिपने चालतो. तर हायड्रॉक्सी ऍसिडिक इथिलीन टेट्राहायड्रॉक्सिक सांगा कमेंट मध्ये काय आहे. तर हा ड्रिपने द्यायला चालतो महाराज. पण सर्वात महत्वाची गोष्ट इथे यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय आहे? काय हे एकरी अर्धा किलो लागतात आणि काय हे एकरी 10 किलो लागतात? का हे एकराला अर्धा किलो 400 मध्ये भेटतात आणि 500 मध्ये 10 किलो भेटतात? याचा वापर उपयोग का बरं कमी आहे, याचा उपयोग का बरं जास्त आहे? तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल. हा चिलेटेड शब्द आला आहे ग्रीक भाषेमध्ये. ग्रीक भाषेमध्ये याला पंजा म्हटलं जातं. तर हे पंजा कशाचा असतो? तर हा पंजा ह्या 3 ऑर्गॅनिक ऍसिडचा असतो. तर ते काय करतं, माझ्या झिंकला, माझ्या चिलेटेड मायक्रोन्यूट्रंटला, फेरसला, कॅल्शियमला आणि मॅग्नीसला एक आवरण तयार करतं ऑर्गॅनिक ऍसिडचं, या ऍसिडचं. तर हे जेव्हा माझा झिंक जेव्हा ह्या इथे जाईल, झिंक जाईल माझा इथे मुळांजवळ, तर हा झिंक दुसऱ्या सोबत लपड करणार नाही. का लपड करणार नाही? कारण की याला याच्या ऑर्गॅनिक ऍसिडने बांधून ठेवलेला आहे. हे दुसऱ्या बरोबर त्याचा संयोग होऊ देत नाही, त्याचा लफड होऊ देत नाही. सीधा याचा उपयोग मुळांना होतो, झाडांना होतो. मग ते त्याच्यामुळे एकरी अर्धा किलो लागतं. आणि हे इथे मित्रांनो, हे दुसऱ्या सोबत लफड करून टाकतात. एक एक मुद्द्यानुसार सांगतो. बॉन्ड्स विथ ऑर्गॅनिक ऍसिड्स, या ऑर्गॅनिक ऍसिड बरोबर बॉन्ड करतात. हे सल्फर आपल्या सल्फेट सोबत बॉन्ड करून हे बनवलेले राहतात. म्हणजे आपलं जे सल्फर असतं ना, त्याच्यासोबत बॉन्ड करून बनलं. मोर स्टेबल इन हाय पीएच. मित्रांनो, आपल्या जमिनीचे पीएच बी तिसऱ्यांदा सांगणं झालं असेल आता, 7च्या पुढे आहेत. आणि 7च्या पुढे पीएच जर आहेत तर हे मायक्रोन्यूट्रन इथे सांगितलं आहे, ज्या जमिनीचे पीएच 7च्या पुढे आहेत तिथे याचा उपयोग जास्त होतो. याचा होत नाही, कारण की तुमच्या जमिनीमध्ये जर फॉस्फरस, पोटॅश राहिला, तो राहतोच. तर हाय पीएच वाला सल्फेट युक्त मायक्रोन्यूट्रन जर तिथे टाकले हाय पीएचच्या जमिनीमध्ये, तर ते सल्फेट फॉस्फेट रिएक्शन होऊन उपयोग होत नाही, दुसऱ्या सोबत लफड करून घेतात. बोललो ना मी तसे. मग हे जमिनीमधून वाहून जातात, लीच होऊन जातात. तसे हे होत नाहीत. लॉंग टाइम इन सॉइल, जास्त दिवस जमिनीमध्ये तसेच्या तसे पडून राहतात. जसेच्या तसे, काही होत नाही. समजा तुम्ही टाकून दिलं, पिकाने नाही घेतलं किंवा पिकांच्या मुळात तिथपर्यंत नाही पोहोचल्या, तर तसेच पडून राहतील ते. पण दुसऱ्या सोबत परत लफड करणार नाहीत. का? त्यांना या पंजाने बांधून ठेवलं आहे चिलेटेड.
चिलेटेड जो म्हणतो ना आपण, चिलेटेड लफडं काय आहे? चिलेटेड लफडं हे जे बाबा, चिलेटेड म्हणजे एक असा कुलूप बांधून दिलंय त्याला, की साला तू करून तर दाखड फक्त. करतच नाही तो, हिंमतच नाही त्याची वाली. एकदम पुरे पॅक करून ठेवून दिलंय त्याला. ना मोबाईल, ना WhatsApp, ना Insta, ना चॅट, ना काय ते, काही नाही. WeChat काहीच नाही. इकडे सगळं चालू आहे. मग मित्रांनो, याच्यामुळे याचे रिपोर्ट जास्त येतात. लॉंग टायमिंग सॉइल हे जास्त टाइम सॉइलमध्ये टिकत नाही. राहतात पण दुसऱ्यासोबत कार्यक्रम होऊन ते खराब होऊन जातात. याची जे आहे हे मोस्ट कमी लागतं आणि हे जास्त लागतं. कारण की याला बनवायला खूप खर्च येतो. हे महाग असतात आणि हे बनवायला एवढा खर्च येत नाही. सोपं आहे करणं. तर याला कमी खर्च येतो. हे जास्त याच्यासाठी लागतात. परत एकदा हे हायली उपयोगाचे असतात. 100% लागू पडतात. म्हणून हे कमी लागतात. यांचे हे जास्त लागतात. हे 100% लागू पडत नाहीत. हे म्हणून खूप द्यावे लागतात. तिसरं, कम्पॅटिबल विथ सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, सगळ्यात मुद्द्याचा, हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट तुम्ही जास्तीत जास्त खतांसोबत वापरू शकतात. तुम्ही सल्फेट वापरून दाखवा बरं. लगेच लफडं, लगेच त्याच्याबरोबर रिएक्शन. मग हे धंदे करायचे का आपण? पहिलेच लाईट चालत नाही झाली. पहिलेच लाईट रात्रीची येते, मग एक दिवस सल्फेट सोडायचे आणि एक दिवस बारा एक्सेस सोडायचं का? नाही, मला सोबतच सोडून मोकळं व्हायचंय. मग काय करेल मी? चिलेटेडच घेईल. चिलेटेड घेतल्याने काय होतं राजे हो? तो बॉन्ड दुसरा वध करत नाही, कारण की तो दुसऱ्या बरोबर रिॲक्ट होत नाही. का? त्याच्यात परत पंजा सांगितला मी. चिलेटेड म्हणजे पंजा. त्याला मिक्स असं परत ते बनवलं आहे, की तो दुसऱ्या बरोबर लफडं करणार नाही. म्हणजे मी 319 सोबत जर चिलेटेड मायक्रोन्यूटन दिलं, तर ते चालेल. म्हणजे माझा मायक्रोन्यूटनही जाईल आणि 319 जाईल आणि माझा टाइमही वाचेल. पण इथे तसं नाही महाराज. इथे चालणार नाही तसं. तुमचा कार्यक्रम होऊन जाईल इथे. याला तुम्हाला जे बी सल्फेटयुक्त मायक्रोन्यूट्रन सोडायला लावतात ना, ते म्हणतात भाऊ फॉस्फरस वाल्याबरोबर देऊ नको बरं का. जन्म फॉस्फरस असेल त्याच्याबरोबर देऊ नको बरं का. त्याचं कारणच ते महाराज, फॉस्फरस बरोबर रिॲक्शन होऊन जाते. फॉस्फरसही वाया जातो आणि सल्फरही वाया जातो. अशा प्रकारे ही सगळी गोष्ट आहे मित्रांनो. हे फवारणीला चालतात, हे फवारणीला चालत नाहीत एवढे खास. कारण की हे परत इझिली अवेलेबल होतात, पानांकडनं घेतले जातात. कारण की हे एकदम मायक्रो लेवलला बनवले जातात, हाय इफिशियन्सीला बनवले जातात. हे तसे नसतात. तर त्याच्यामुळे मित्रांनो, असं काही घडू नका, म्हणू नका की हे जास्त वापरल्याने आपले जे समाधानाचे जे आपलं माइंडसेट आहे तो काढून टाका. एक 700 ml ची बियर कितीला भेटते? 350-300 रुपयाला तिच्या किंमतपेक्षा. आणि 1 ग्रॅम हिरोईन हजारो रुपयामध्ये भेटते मित्रांनो. 1 किलो हिरोईन सापडली तिथे करोडो रुपयाची राहते. हिरोईन, गांजा, गांजा हिरोईन काय म्हणतात ते. आणि त्याच्यापेक्षा जास्त वजनाने, जास्त याच्याने असणारी बियर दोघं नशाच करतात. पण ती कमी मध्ये भेटते का? त्याच्या मागचं कारण आहे मित्रांनो, ज्याची त्याची उपयुक्तता. म्हणजे तुम्हाला साध्या भाषेत समजवलं तर आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.